काळोख गडद होतोय. तुमच्या आसपासच्या शांततेतही एक अनामिक भीती जाणवते का? कधी विचार केलाय की आपण ज्या वाटेवरून रोज जातो तिथेच एखादं भयानक रहस्य दडलेलं असेल? महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात वाघबीळमध्ये एक असाच रस्ता आहे. एक रस्ता जो गावाबाहेर जाण्याचा एकमेव मार्ग आहे. पण त्याच वाटेवर दडलंय एक भयान सत्य, एक चेटकीण जी आजही त्या वाटेवर भटकते. गावकरी आजही सूर्यास्तानंतर त्या रस्त्यावर जाण्याचं धाडस करत नाही. पण का? काय आहे त्या वाघबीळच्या स्मशानाच्या रस्त्याचं रहस्य? तुम्ही ऐकायला तयार आहात का त्या कहाणीला, जी तुमच्या काळजात धडकी भरवेल आणि तुम्हाला रात्री झोपू देणार नाही? ही कथा आहे अशा एका शापित रस्त्याची, जिथे अदृश्य शक्ती आजही वास्तव्य करतात. चला तर मग तयार व्हा त्या भयान प्रवासासाठी, जिथे वास्तव्य आणि भय यांची सीमारेषा पुसली जाते. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यापासून काही अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं एक छोटंसं गाव होतं. नाव त्याचं वाघबीळ. नावाप्रमाणे शांत आणि निसर्गरम्य. इथली माणसं साधी, सरळ, मेहनती स्वभावाची. पण या शांततेला छेद देणारी एक भयावह कहाणी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. गावाच्या वेशीवर, जिथे हिरवीगार शेतं संपतात आणि माळरान सुरू होतं, तिथे एका प्राचीन पडक्या स्मशानाचा रस्ता होता. हा स्मशानाचा रस्ता म्हणजे गावाबाहेर जाण्याचा एकमेव मार्ग होता. या कच्च्या खडबडीत रस्त्याशिवाय वाघबीळातून बाहेर पडणं किंवा गावात येणं शक्य नव्हतं. गावातील जुने जाणते लोक विशेषतः संध्याकाळी गावच्या वडाच्या पारावर बसून गप्पा मारताना नेहमी एक गोष्ट सांगायचे. ते तरुण मुलांना आणि आजच्या पिढीला बजावून सांगायचे, पोरांनो, सूर्यास्तानंतर त्या स्मशानाच्या रस्त्याने कमी जाये करा. पण नव्या पिढीचे तरुण त्यांची चेष्टा करत हसत होते. ते म्हणायचे, अहो, तो आमच्याच गावचा रस्ता आहे, तुम्ही आम्हाला का अडवताय त्या रस्त्याने जाण्यापासून? तेव्हा म्हातारे लोक गंभीर होत सांगायचे, त्या रस्त्यावर हाडळीचा वास आहे, तिथे काहीतरी भटकते. काही जणांचे म्हणणे असे होते की ती स्मशानातून बाहेर येते, तर काही जण म्हणायचे की स्मशानाच्या समोर असलेल्या त्या जुन्या वांस झाडावर तिचा मुक्काम आहे. रात्रीच्या वेळी त्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे अनुभव होते. त्यांना भयावह किंकाळ्या आणि एखाद्या स्त्रीच्या रडण्याचे, हुंदके देण्याचे आवाज स्पष्ट ऐकू यायचे. काही लोक म्हणायचे हे आवाज स्मशानातून येतात, तर काही जण शपथ घेऊन सांगत, नाही, ते आवाज त्या जुन्या झाडाजवळून येतात. लोकांची मते वेगवेगळी होती, पण एक गोष्ट निश्चित होती, तिथे काहीतरी होतं जे सामान्य नव्हतं. सूर्यास्ताची वेळ झाली की त्या स्मशानाच्या रस्त्यावर एक गूढ भयान शांतता पसरायची. दिवसाच्या उजेडातही तो रस्ता निर्जन भासायचा, पण रात्री मात्र तो भयानपणा आणखी गडद व्हायचा. गावातील भित्रे लोक संध्याकाळनंतर एकटे त्या रस्त्याने जाण्याची हिंमत करत नव्हते. त्यांना माहीत होतं की तिथे काहीतरी नक्कीच आहे. जेव्हा कोणी त्या रस्त्यावर जाण्याचा विचार करायचा, तेव्हा त्यांच्या मनात त्या भेसूर किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज घर करून बसायचे. ते एवढे भयानक होते की जायचा विचार मनात येताच तो लगेच सोडून दिला जाई. गावातील काही वडीलधारी मंडळी सांगायची की त्यांच्यासोबतही तिथे अनेक अपघात घडले आहेत. रात्रीच्या वेळी जेव्हा त्यांना गरजेपोटी कधी त्या रस्त्याने जावं लागे, तेव्हा त्यांना आपल्या मागे एक भयान सावली दिसायची. कधी ती काळ्या वस्त्रात असे, तर कधी पांढऱ्या. तिचं भटकणं स्मशानापासून त्या जुन्या झाडापर्यंतच असे. ती तिथे का भटकत होती आणि तिच्या भटकण्याचा उद्देश काय होता हे कोणालाच माहीत नव्हतं. तरीही गरजून कधी ना कधीतरी त्या रस्त्याने जावंच लागे. या सगळ्या गोष्टींवर गावातला एक तरुण विजयचा विश्वास नव्हता. त्याला हे सगळं खोटं, मनगढंत वाटायचं. केवळ जुनाट अंधश्रद्धा आहेत या, असं तो म्हणायचाही. पण त्याला कुठे माहीत होतं की लवकरच या भयभीत करणाऱ्या सत्याशी त्याची गाठ पडणार आहे आणि तो सत्य त्याच्या आयुष्यात अशी काही भीती पेरून जाईल
ज्यामुळे तो या कथांवर आयुष्यभर विश्वास ठेवेल. या रहस्यमय स्मशानाच्या रस्त्यामागे खरंच कोणतं भयानक सत्य दडलेलं आहे आणि विजय या सत्याचा कसा सामना करेल? वाघबीळ गावातील ती भयानक कथा केवळ ऐकून भीती वाटणारी नव्हती, ती प्रत्यक्षात अनुभवली जात होती. स्मशानाचा रखवालदार महादेव या भयावह सत्याचा पहिला साक्षीदार होता. दर रात्री त्याला स्मशानातून स्त्रियांच्या किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज ऐकू येत होते. ते आवाज इतके स्पष्ट असत की जणू कोणीतरी त्याच्या अगदी जवळ उभे राहून रडत आहे. तो घाबरत घाबरत बाहेर जाऊन पाही, पण तिथे कोणीच नसायचं. फक्त थंडी, वारं सुसाट वाहत असेल आणि झाडांची पानं भयान आवाज करत असत. गावकरी त्याला या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सांगत. महादेव ते फक्त वाऱ्याचे आवाज असतील, पण महादेवला माहीत होतं हे सामान्य आवाज नव्हते. एक रात्री महादेवला बाहेर लोकांच्या रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. जणू काही अख्खं गाव शोक करत आहे. त्या आवाजासोबतच जमीन खोदण्याचा भयानक आवाजही त्याच्या कानावर पडला. धूम धूम असा आवाज येत होता, जणू कोणीतरी कुदळीने कठोर जमीन खणत होतं. तो स्वतःला रोखू शकला नाही. त्याच्या मनात एक अनामिक भीती आणि कुतूहल निर्माण झालं. तो हळूच आपल्या झोपडीच्या दाराला लागलेल्या फटीतून बाहेर डोकावून पाहू लागला. बाहेरचं दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तिथे काही आकृत्या होत्या, सगळ्या पांढऱ्या वस्त्रामध्ये, अंधारात अस्पष्ट दिसत होत्या. त्यांच्या मध्यभागी एक प्रेत ठेवलेलं होतं आणि स्मशानाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात कोणीतरी वेगाने थडगे खोदत होतं. त्या आकृत्या फक्त रडत होत्या. त्यांचा हुंदका काळजाला चिरत होता. कोण आहे रे तिकडे? माझ्या परवानगीशिवाय थडगे कसे खोदताय? महादेव नकळत ओरडला, पण ते लोक फक्त रडतच राहिले. त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. महादेवच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो धावत जाऊन एक जाडजूड काठी घेऊन बाहेर आला, पण क्षणार्धात ते भयानक दृश्य गायब झालं होतं. ना प्रेत, ना ती पांढऱ्या वस्त्रातील माणसं, ना ती खोदलेली थडगी. सर्व काही एका क्षणात अदृश्य झालं. फक्त भयान शांतता आणि काळ्याकुट्ट अंधार. हा अनुभव इतका थरारक होता की महादेवने दुसऱ्याच दिवशी वाघबीळ गाव सोडून पळ काढला. आपल्या भावाकडे दुसऱ्या गावात जाऊन राहिला. गावात आता महादेवच्या अनुभवाची चर्चा सुरू झाली आणि भीती आणखीनच वाढली. विजय, ज्याला या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता, त्यालाही लवकरच या भयान सत्याची जाणीव होणार होती. त्याची पत्नी जानकी खूप आजारी होती. तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. विजय आपल्या शेतातून काम संपवून रात्री सायकलवरून घरी परत येत होता. त्याला लवकरात लवकर घरी पोचायचं होतं, कारण जानकीची चिंता त्याला सतावत होती. त्याला त्या जुन्या भयान रस्त्याने जायची सवय होती. अंधश्रद्धा न मानल्याने तो बिनधास्त त्या रस्त्याने निघाला. स्मशानाच्या जवळ पोचताच त्याला अचानक खूप थंडी वाजायला लागली. ती थंडी अशी होती जणू कोणीतरी हवेत बर्फच मिसळला आहे. त्याच्या शरीरातून थंड लाट सळसळून गेल्या आणि त्याला थरकाप भरला. थंडीचा ऋतू नसतानाही असं का होतंय असा विचार त्याच्या मनात आला. त्याला काहीतरी विचित्र असल्याची जाणीव झाली. त्याचे शरीर थंड लाटांनी थरथरू लागले आणि त्याने सायकलची गती हळू केली. पुढच्या क्षणी त्याला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला. विजय, असा अस्पष्ट आवाज त्याच्या कानावर पडला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. तो आवाज अचानक भयानक किंकाळ्यांमध्ये बदलला. त्या किंकाळ्या साऱ्या परिसरात घुमू लागल्या, जणू हजारो स्त्रिया एकाच वेळी आक्रोश करत आहेत. विजयच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने सायकलची गती वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय पॅडलवर जड झाले होते. सायकल पुढे सरकत नव्हती. स्मशानाच्या अगदी मध्यभागी पोचताच त्याला रस्त्याच्या कडेला एक अस्पष्ट सावली, ती सावली हळूहळू एका स्त्रीचे रूप घेऊ लागली. तिचे केस विखुरलेले होते, जणू वादळात सापडले असावे. तिचे डोळे बर्फासारखे पांढरे होते आणि त्यातून एक भयानक प्रकाश बाहेर पडत होता. तिच्या चेहऱ्यावर इतके भयानक भाव होते जणू ती आत्ताच त्याचे रक्त शोषून घेईल. तिचे ओठ विचित्रपणे वाकडे झाले होते, जणू ती भयानक हास्य करत होती. तिच्यातून एक कुचकट गोड वास येत होता, जो त्याच्या नाकात घुसला आणि त्याला मळमळ होऊ लागली. विजयची हिंमत पूर्णपणे खचली.
त्याने सायकल तिथेच टाकली आणि ओरडत जीवाच्या आकांताने गावात पळून गेला. त्याचे कपडे फाटले होते, शरीर घामाने थपथपले होते आणि चेहरा भयाने पांढरा फटक पडला होता. गावकरी त्याला पकडतात, पण त्याची अवस्था पाहून त्यांनाही धक्का बसतो. विजयची ही भयानक कहाणी वाघबीळ गावात भीतीचे एक नवीन मोठी लाट निर्माण करते. आता दिवसा ढवळ्याही लोक त्या रस्त्याने जाण्याचे टाळू लागले. विजयही त्या अनुभवाने खूप आजारी पडला. अनेक दिवस तो अंथरुणाला खिळून होता. शेतात जायलाही असमर्थ ठरला. त्यामुळे तो स्मशानाचा रस्ता पूर्णपणे ओसाड पडला. स्मशानात पुरलेल्या आपल्या प्रियजनांच्या थडक्यांवर जाणाऱ्यांनाही दिवसा ढवळ्या काही गूढ आवाज ऐकू येत. कधी कोणीतरी त्यांच्या नावाने हाका मारत, तर कधी अचानक कोणाचा तरी भयानक हसण्याचा आवाज येईल. भीती लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजली की आता स्मशानभूमीच नव्हे तर तो रस्ताही भयान बनला. महादेव पळून गेला, विजय आजारी पडला आणि तो रस्ता पूर्णपणे ओसाड झाला. पण या सगळ्यामागे खरंच ती हाडळ होती का? आणि आता तिचा पुढचा शिकार कोण होता? वाघबीळ गावावर आता भीतीचं सावट अधिकच गडद झालं होतं. विजयच्या भयावह अनुभवानंतर त्या स्मशानाच्या रस्त्यावरून जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. गावातील ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन विचार केला, आता हे थांबायलाच हवं. कुणीतरी जाणकार व्यक्तीला बोलावून या जागेची तपासणी करायला हवी. महादेव तर पळूनच गेला. त्याला परत आणणंही गरजेचं होतं, कारण स्मशानाकडे जाण्याचं कोणीही नाव घेत नव्हतं. गावात याच दरम्यान एका मुलाचं लग्न ठरलं होतं. वरात दुसऱ्या गावातून येणार होती आणि वाघबिळात येण्यासाठी त्याच स्मशानाच्या रस्त्याचा वापर करावा लागणार होता. गावकरी चिंतेत होते, पण लग्न ठरलेलं असल्याने त्यांना काही करता येत नव्हतं. लग्न लागले. वरात परत वाघबीळकडे निघाली. सायंकाळची वेळ होती. अचानक काळ्या ढगांनी आकाश भरून आलं आणि जोरदार पाऊस आणि वादळ सुरू झालं. विजेचा कडकडाट आणि वाऱ्याचा भयानक आवाज. पावसामुळे वरातीला एका ठिकाणी थांबावं लागलं. रात्र अधिकच गडद झाली आणि अंधार अधिकच भयान वाटू लागला. जेव्हा वरात त्या स्मशानाच्या रस्त्यावरून जात होती तेव्हा वादळाच्या प्रकाशात त्यांना एका झाडाखाली एक अस्पष्ट स्त्री बसलेली दिसली. तिच्या लांब सडक पिसकटलेल्या केसांमुळे आणि धूसर आकृतीमुळे ती अधिकच भीतीदायक वाटत होती. तिला पाहून वरातीतील सगळेजण थबकले. त्यांच्या काळजाचे ठोकेच वाटले. ती वधूसह पालखी घेऊन त्या ठिकाणाहून जाताच वधू राधिका अचानक किंचाळू लागली. ती स्त्री माझ्या जवळ येते, ती माझ्याकडे धावते, असं ती भयाने ओरडू लागली. वरात थांबवण्यात आली, पण राधिकाची अवस्था खूपच गंभीर होती. तिचे डोळे पांढरे फटक झाले होते. शरीर थंडीने थरथरत होतं आणि ती बेशुद्ध पडली. भीतीमुळे सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. ते वधूला घेऊन तातडीने गावात पोचले. लग्नाच्या घरात ही भीती पसरली. 1 तासानंतर राधिकाला शुद्ध आली. ती खूप घाबरलेली आणि भेदरलेली होती. मी त्या झाडाजवळ एक भयानक स्त्री पाहिली. ती माझ्याजवळ धावत आली आणि जवळ येऊन अचानक गायब झाली, असं ती पुन्हा पुन्हा सांगत होती. भीतीने ती बेशुद्ध झाली होती आणि तिला नंतरचं काहीच आठवत नव्हतं. घरातील लोकांनी आणि गावकऱ्यांनी तिला समजावलं, अगं बाळा, तो रस्ताच शापित आहे आणि म्हणूनच तुझ्यासोबत हे घडलं. घाबरू नकोस, तू आता ठीक आहेस. ती शांत झाली, पण तिला कुठेतरी जाणवत होतं की कोणीतरी तिच्या मागे आहे, सतत तिच्यावर लक्ष ठेवून आहे. दुसऱ्या दिवशी राधिका शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावर भीतीची एक अस्पष्ट छटा होती. ती कोणाशीच बोलत नव्हती, फक्त घाबरलेली आणि रडत होती. मला खूप भीती वाटते, असं ती पुटपुटत असे. आरशासमोर उभी असताना तिने आरशात तिच्या मागे तीच स्त्री पाहिल्याचं सांगितलं. लोक तिला समजावत होते की ती घाबरल्यामुळे तिला भास होत आहेत, असं काही नाही. ती शांत झाली, पण तिला आतून एक वेगळी जाणीव होती. मध्यरात्री लग्नाच्या घरातून भयानक किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. त्या किंकाळ्या इतक्या भीषण होत्या की संपूर्ण वाघबीळ गाव थरथरू लागलं. आसपासचे गावकरी धावत जमा झाले. आतून घरचे लोक घाबरून बाहेर पळत आले आणि ओरडून सांगू लागले, आमची सून खूप भयानक आवाज काढते. तिच्यावर कोणीतरी अदृश्य शक्तीने ताबा मिळवलाय. त्यांनी सांगितलं की ती रात्रीच्या वेळी जुन्या
वाड्यातील झाडाखाली लावलेल्या झोक्यावर नववधूच्या रूपात बसून झोके घेत होती. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे फटक झाले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर अमानवी हास्य होतं. तिच्यातून एक कुसकट वास येत होता आणि ती विचित्र भाषेत कर्कश आवाजात काहीतरी बोलत होती. ते कोणालाच समजत नव्हतं. घरचे लोक घाबरून घराबाहेर पळून आले. ती मुलगी एकटीच जुन्या हवेलीतील झाडाखाली लावलेल्या झोक्यावर बसून भयानक हसत होती आणि तिचं ते हसणं वाघबीळच्या रात्रीच्या भयान शांततेत घुमत होतं. गावकरी आता घाबरलेले होते की त्या रस्त्यावरील ती हडळ त्या मुलीवर पूर्णपणे हावी झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या गावातील जाणकार तांत्रिक विनायक गुरुजींना बोलावले. त्यांना वधूवरील हडळीच्या तावडीबद्दल सांगितले गेले. विनायक गुरुजी घरात प्रवेश करताच राधिका किंचाळू लागली. बाहेर जा, बाहेर जा, नाहीतर मी जीव दे, असं ती ओरडली. त्या दुबळ्या मुलीला 8-10 स्त्रिया मिळूनही सांभाळू शकत नव्हत्या. खूप प्रयत्नाने तिचे हातपाय बांधले गेले. विनायक गुरुजी आत येताच राधिका पुन्हा किंचाळली आणि बेशुद्ध पडली. विनायक गुरुजी त्या झोक्याजवळ बसले आणि त्यांनी आपली साधना सुरू केली. त्यांनी मेणबत्त्या लावून काहीतरी मंत्र पुटपुटायला सुरुवात करताच तो झोका वेगाने हलू लागला. जणू त्यावर कोणीतरी अदृश्य शक्ती बसून वेगाने झोका घेत आहे. हवेत एक विचित्र गंध दरवळू लागला आणि वातावरणात एक अनामिक तणाव जाणवू लागला. थोड्या वेळाने राधिकाला शुद्ध आली, पण ती आता वेगळ्याच भाषेत बोलू लागली होती. विनायक गुरुजींनी तिचे हातपाय सोडून तिला बाहेर येऊ दिले. ती मुलगी उठून शांतपणे विनायक गुरुजींसमोर बसली. विनायक गुरुजींनी तिला विचारले, तू कोण आहेस आणि या मुलीवर का स्वार झाली आहेस? सुरुवातीला ती काहीच बोलली नाही. फक्त तिच्या डोळ्यातून एक क्रूर चमक दिसत होती. पण त्यानंतर ती एका भयानक आवाजात बोलू लागली, मी त्याच स्मशानाच्या रस्त्यावरच्या झाडावर राहते. मी एक हडळ आहे जी रात्री 12 ते 3 या दरम्यान भटकते. मी खूप दिवसांपासून एखाद्या वरातीची वाट बघत होते, जेणेकरून मी वधूवर ताबा मिळवू शके. जेव्हा मी वधूवर पूर्ण ताबा मिळवून तिला 21 दिवसात माझ्या प्रभावाने मारेन, तेव्हा मी त्या झाडांवरून कायमची मुक्त होईल. विनायक गुरुजींनी तिला मुलीचा जीव सोडून देण्यास सांगितले आणि तिला त्या झाडांपासून कायमची मुक्त करण्याचे वचन दिले. पण ती क्रूर हसली. मी या मुलीला कधीही सोडणार नाही. तिला मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी खूप दिवसांपासून हिच्या येण्याची वाट पाहत होते, कारण ही मुलगी ज्या गावातून आली आहे त्याच गावातील एका तांत्रिकाने मला या वाघबीळ गावाच्या स्मशानात कैद केले होते. विनायक गुरुजींनी पुन्हा साधना सुरू केली. त्यांनी काही मंत्राचे उच्चारण केले. तेव्हा ती मुलगी पुन्हा तडफडू लागली. तिचे डोळे पांढरे फटक झाले आणि तिच्या तोंडातून भयानक आवाज येऊ लागले. विनायक गुरुजींनी तातडीने तिच्याभोवती अगरबत्त्या लावून एक विशिष्ट क्रिया केली, ज्यामुळे ती मुलगी बेशुद्ध झाली. बेशुद्ध होण्यापूर्वी विनायक गुरुजींनी तिच्या वेणीचे काही केस कापले. केस कापताच एक भयानक काळजाला चिरणारी किंकाळी घुमली. जणू काही अमानवी शक्ती वेदनेने ओरडली. विनायक गुरुजींनी ते केस एका लहान काचेच्या बाटलीत बंद केले आणि बाटलीला घट्ट झाकण लावले. हडळ आता त्या केसांसोबत या बाटलीत कैद झाली होती. ती आम्हाला ही बाटली एखाद्या ओसाड विहिरीत टाकावी लागेल किंवा त्याच स्मशानात कायमची दफन करावी लागेल. गावकरी विचारात पडले. आमच्या गावात कोणतीही ओसाड विहीर नाही, ते म्हणाले. हडळ एका लहानशा बाटलीत कैद झाली आहे, पण आता तिचे काय होणार? तिला नक्की कुठे दफन करणार? आणि राधिका पूर्णपणे बरी होईल का? हडळीला एका लहानशा काचेच्या बाटलीत कैद केल्यानंतर वाघबीळ गावात एक विचित्र शांतता पसरली. गावकरी विनायक गुरुजींच्या शब्दांवर विश्वास ठेवत होते, पण त्यांच्या मनात अजूनही एक धाकधूक होती. या बाटलीचं करायचं काय, हा प्रश्न होता. ओसाड विहीर गावात नव्हती, त्यामुळे लोकांच्या सल्ल्यानुसार ती केसांची बाटली स्मशानातच, जिथे ती हडळ राहत होती असं मानलं जाई, तिथेच दफन करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीच्या भयान शांततेत विनायक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काही गावकऱ्यांनी ती बाटली स्मशानाच्या मध्यभागी एका जुन्या वाकड्या पिंपळाच्या झाडाखाली खोल खड्डा खोदून दफन केली. गुरुजींनी त्या खड्ड्यांवर
काही मंत्र पुटपुटत एक सुरक्षा कवच बांधलं, ज्यामुळे ती हडळ कधीही बाहेर येऊ शकणार नाही. मातीचा ढिगारा पुन्हा भरताना एक थंड जड श्वासोच्छ्वास वातावरणात जाणवला, जणू काहीतरी अदृश्य शक्ती आत खेचली जात आहे. इकडे वधू राधिका अजूनही बेशुद्ध होती. तिच्या चेहऱ्यावर मृत्यूची एक अस्पष्ट सावली होती. विनायक गुरुजी पुन्हा तिच्या घरी गेले. त्यांनी राधिकाजवळ बसून काही पवित्र मंत्राचे उच्चारण केले. त्यांच्या हातातील रुद्राक्षांची माळ वेगाने फिरू लागली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. त्यांनी राधिकाच्या चेहऱ्यावर पवित्र पाणी शिंपडले. पाण्याच्या थेंबाने तिच्या त्वचेला स्पर्श करताच तिला एक मोठा धक्का बसला आणि तिने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती, पण आता ते पांढरे फटक नव्हते, तर सामान्य दिसत होते. तिला काहीच आठवत नव्हतं की तिच्यासोबत काय झालं आणि ती काय करत होती. मी कुठं आहे, हे सगळं काय होतंय, तिने घाबरून विचारले. तिच्या सासरच्या लोकांनी तिला धीर देत सांगितलं, बाळा, स्मशानातील रस्त्यावरील एका हडळीने तुझ्यावर ताबा मिळवला होता, पण विनायक गुरुजींनी तिला तुझ्या शरीरातून बाहेर काढले आहे आणि आता तू पूर्णपणे ठीक आहेस. राधिकाने डोळे मिटून घेतले, जणू त्या भयानक अनुभवाच्या आठवणी अजूनही तिच्या मनात घर करू होत्या. विनायक गुरुजींनी तिला काही काळ पथ्य पाळायला सांगितले. राधिका, तुला 21 दिवस त्या रस्त्याने जायचं नाही, ते गंभीरपणे म्हणाले. जर तू 21 दिवसांच्या आत त्या रस्त्याने गेलीस तर जरी ती हडळ तुझ्या शरीरात परत आली नाही किंवा तुझ्यासमोर दिसली नाही, तरी तू कायमची शापित होशील. तुला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. हे सांगून विनायक गुरुजी तिथून निघून गेले. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक रहस्य दडलेले होते. त्यांच्या जाण्यानंतर वाघबीळ गावातील लोकांच्या मनातून त्या रस्त्याची भीती थोडी कमी झाली, पण ती भीती अजूनही कायमची होती की गावातील स्मशानात कुठेतरी ती हडळ दफन आहे, जिला एका तांत्रिकाने तिथे कैद केले आहे. तरीही लोक म्हणतात की रात्री त्या रस्त्याने जाताना कधी कधी कोणाच्या तरी किंकाळ्या ऐकू येतात, पण आता कुणी दिसत नाही. फक्त भयानक वाऱ्याचा आवाज आणि झाडांची भयान सळसळ ऐकू येते. राधिका हळूहळू बरी होऊ लागली. 21 दिवस ती त्या रस्त्याने गेली नाही. तिची तब्येत सुधारली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलू लागले, पण तिच्या मनात त्या भयानक रात्रीची एक अस्पष्ट आठवण कायम होती. ती नेहमी एक गोष्ट सांगत असे, जी तिच्यासोबत घडलेल्या घटनेच्या भयावतेची साक्ष होती. ती म्हणायची की तिला कधीकधी रात्रीच्या वेळी पहाटेच्या अंधुक प्रकाशात त्याच जुन्या पिंपळाच्या झाडाखाली, जिथे हडळीला दफन केले होते, एक काळ्या रंगाची अस्पष्ट सावली दिसते. ती सावली एका क्षणासाठी दिसते आणि मग लगेच गायबही होते. तिचा कोणताही आवाज येत नाही, फक्त एक भयान शांतता मागे उरते. ती सावली एका क्षणार्धात प्रकाशात विलीन होते, जणू ती कधी तिथे नव्हतीच. आणि ही होती वाघबीळ गावातील ती थरारक कहाणी, जिथे एका ओसाड स्मशानाच्या रस्त्यावर एक भटकणारी हडळ होती, जी तिच्या सुटकेसाठी एका वधूची वाट पाहत होती. तिची कैद झाली असली तरी तिच्या भयान अस्तित्वाचा अंश आजही त्या जुन्या झाडाखाली, त्या शांत गावाच्या खोलवर दडलेला आहे. अंधार पडला की वाघबीळच्या रस्त्यावर आजही एक अनामिक भीती जाणवते, कारण काही शक्ती अशा असतात ज्यांना पूर्णपणे संपवता येत नाही, फक्त कैद करता येतं आणि कधीतरी त्या कैदेतून बाहेर पडण्याची ती वाटच पाहत असतात. तुमचं काय मत आहे? ती हडळ खरंच गेली की अजूनही वाघबीळच्या अंधाऱ्या कोपऱ्यात तिचा अंश बाकी आहे? तर मित्रांनो, कशी वाटली आजची भयकथा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. तर प्रथम त्यांची नावे घेऊयात. पहिले म्हणजे सोनाली कांबळे, मुलुंड पश्चिम मुंबईहून, प्रशांत पाटील, कल्याण मुंबईहून, प्रदीप जाधव, आरे कॉलनी गोरेगाव मुंबईहून, सुरेश देशपांडे धुळेहून, अरुण सोनवणे नाशिकहून, अनिता फुके संभाजीनगरहून, शीतल गव्हाणे घाटकोपर मुंबईहून, ॲक्टिव्ह सोलर पॉवर नाशिकहून, सिकंदर गावखडकर कल्याण मुंबईहून पण सध्या राहणार सौदी अरेबिया, अजित गुरव मुंबईहून, हरिओम जालनाहून
वंदना भुरे नांदेडहून, मुस्तफा शेख हैदराबाद तेलंगणाहून, भरात खिलारी सिऊड मुंबईहून, शेखर टिळेकर त्र्यंबकेश्वरहून, नितीन मराठे नाशिकहून, सौरभ गोरे कोतुळहून, सोनाली चव्हाण सांगलीहून, विकास जाधव घाटकोपर मुंबईहून, योगेश पानगे अहिल्यानगरहून, आनंद शिवूडकर सुरत गुजरातहून, मीनाक्षी फडतरे कोरेगाव जिल्हा साताऱ्याहून, भीम गायकवाड दौंडहून, रोहित मराठे कुळे मुळशीहून, श्रीवेद सोबन राजापूर जिल्हा रत्नागिरीहून, संकेत कोल्हापूरहून, शुभांगी शिंदे मुंबईहून, गणेश हंडे शिरज शहापूर जिल्हा हिंगोलीतून. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे सुरेख कुमावत आणि शेवटी शिवांश. तर मित्रांनो, ही त्यांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली. यासोबतच जर कोणाचे नाव वगळले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नवीन भयानक कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.